नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या अगोदर आपण एक व्हिडिओ पाहिलेला होता. त्याच्यामध्ये 1 ते 10 क्वेश्चन आपण कव्हर केलेले होते. जे की हे सर्व क्वेश्चन काय आहेत, तर पी-वाय-क्यू आहेत. म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन किंवा मेमरी बेस्ड क्वेश्चन आपण म्हणायला हरकत नाही. या अगोदर कृषी सेवक किंवा सहाय्यक कृषी अधिकारी पदाची भरती झालेली होती. त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने क्वेश्चन हे विचारलेले होते. मग त्याला अनुसरून त्या अनुषंगाने वेगवेगळे क्वेश्चन हे त्या ठिकाणी आपण कव्हर करत आहोत. आता आपण जास्त वेळ न घालवता क्वेश्चन नंबर 11 म्हणजे हा डे दुसरा आहे. तो आपण क्वेश्चन पाहूया पुढचा. व्हिच हार्मोन इज यूज्ड फॉर ब्रेकिंग सीड डॉर्मन्सी? म्हणजे सीड डॉर्मन्सी ब्रेक करण्यासाठी कोणता हार्मोन गरजेचा आहे? व्यवस्थित वाचायचा क्वेश्चन. ऑब्सेसिक ऍसिड, इथिलीन, GA3 आणि सायटोकायनिन. हे असे 4 पर्याय तुम्हाला दिसतायत तिथं. बरोबर. मग ह्याच्यामध्ये काय आहे? तर याचा आन्सर GA3 आहे. कसं काय? बघा ते. हे GA3 जे आहे हे PGR म्हणजे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर म्हणतो आपण त्याला. हे काय करतं नक्की? जे सीड डॉर्मन्सी आहे कमी करतं म्हणजे ओव्हरकम करतं आणि सीड जर्मिनेशन जे आहे त्याच्यासाठी मदत करतं, लक्षात ठेवा. काय माहित पाहिजे आपल्याला? हे सीड डॉर्मन्सी ब्रेक करतं आणि सीड जर्मिनेशनसाठी मदत करतं. मग आता हे बाकीचे काय आहेत? बरोबर आहे ना? हे बाकीचे ऑप्शन काय आहेत आपण बघूया. आता ऑब्सेसिक ऍसिड आहे ना जनरली सीड डॉर्मन्सी प्रोमोट करते किंवा मेंटेन करतात. हे ब्रेक करत नाही. हे उलट आहे, लक्षात ठेवा. सीड डॉर्मन्सी ब्रेक GA3 करतं, बट ऑब्सेसिक ऍसिड जे आहे ABA हे प्रोमोट किंवा मेंटेन करतं काय? सीड डॉर्मन्सी आणि सीड जर्मिनेशन जे आहे ते इनहिबिट करतं म्हणजे कमी करतं. उलट आहे, लक्षात ठेवा. मग इथिलीन काय करत आहे? इथिलीन सर्वांना माहित आहे. फ्रूट रायपनिंग तुम्ही ऐकलं असेल. फ्रूट रायपनिंग त्याच्यासाठी हे मदत करतं. जे सेनेसन्स असेल, पानगळ वगैरे असेल किंवा काही स्ट्रेस असतील, या सगळ्या गोष्टी या इथिलीन मध्ये असतात किंवा इथिलीन कव्हर करतं ते. आता सायटोकायनिन काय करतं? मग सायटो म्हणजे सेल्स आहे एक प्रकारचे, म्हणून हे सेल डिव्हिजन करतं. लक्षात ठेवा. हे काय करतं? सेल डिव्हिजन करतं. त्याचबरोबर शूटचं इलॉंगेशन असेल, डेव्हलपमेंट असेल, नंतर सेनेसन्स जे असतं, वयस्करपणा म्हणतो आपण, तो काय करतं? हे कमी करतं, लक्षात ठेवा. म्हणजे डिले करतं. मग इन शॉर्ट जर बघायचं झालं, ऑब्सेसिक ऍसिड काय करतं? डॉर्मन्सी वाढवतं, प्रोमोट करतं, जर्मिनेशन कमी करतं. GA3 हे जर्मिनेशन वाढवतं आणि डॉर्मन्सी ब्रेक करतं. बघा, एक आपण क्वेश्चन इथं डिटेलमध्ये बघितलेला आहे. सेकंड क्वेश्चन काय सांगतोय बघा, 12 नंबरचा. एक्सपोजर ऑफ प्लांट्स टू पिरियड ऑफ कोल्ड टू ट्रिगर ऑर एक्सेलरेट फ्लॉवरिंग इज कॉल्ड एज. म्हणजे एक तुम्ही ऐकलं होतं लो टेम्परेचर ट्रीटमेंट म्हटलं तरी हरकत नाहीये. त्यासाठी काय? स्ट्रॅटिफिकेशन, स्कॅरिफिकेशन, क्रायो प्रिझर्वेशन आणि वर्नॅलायझेशन हे आता ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहेत. तर याचं आन्सर काय आहे? तर याचं आन्सर आहे वर्नॅलायझेशन. तुम्ही बघितलं होतं बघा. हे काय वर्नॅलायझेशन म्हणजे? लो टेम्परेचर ट्रीटमेंट आहे, लक्षात ठेवा. म्हणजे कमी तापमानाची ही ट्रीटमेंट केली जाते जनरली, बरोबर? किंवा विंटर जे अॅन्युअल क्रॉप्स असतील किंवा बायनॅन्युअल क्रॉप्स आहेत विंटर सीझन मधले, त्यांच्यासाठी ही लो टेम्परेचर ट्रीटमेंट केली जाते. का बरं? एक तर फ्लॉवरिंग इंड्यूस किंवा ऍक्सलरेट करण्यासाठी हे वर्नॅलायझेशन. ओके. त्यानंतर स्ट्रॅटिफिकेशन म्हणजेच काय? काही स्पेसिफिक कंडिशनला आपण टेम्परेचर आणि मॉइश्चर कंडिशनला सीड डॉर्मन्सी कमी करण्यासाठी आपण स्ट्रॅटिफिकेशन करतो, लक्षात ठेवा. सीड डॉर्मन्सी म्हणजे ट्रीटमेंट ऑफ सीड करत असतो. आता स्कॅरिफिकेशन हे तुम्ही MCR मध्ये पण ऐकलं होतं बघा. स्कॅरिफिकेशन म्हणजेच काय? आपण त्याचे जे टर्पल असेल किंवा जे हार्ड सीड कोट आहे तो ब्रेक करतो. हार्ड सीड कोट, हार्ड सीड कोट. लहानपणी तुम्ही बघत असाल आजी एक घरातलं स्लीपर किंवा चप्पल घ्यायची आणि त्यानं सीड वरती प्रेस करायचे आणि हे करायचे बघा, स्प्लिट करायचे. हे झालं स्कॅरिफिकेशन. म्हणजे ब्रेक किंवा विकनिंग करतो आपण. जे हार्ड सीड कोट आहे त्याला आपण ब्रेक करतो, लक्षात ठेवा. ओके. कशानं? एकतर वॉटर हे असेल आपलं एक्सटर्नल प्रेशर आपण अप्लाय करून. का करतो आपण? यामध्ये वॉटर आणि ऑक्सिजनची एंट्री व्हावी, लक्षात ठेवा. वॉटर आणि O2 जे असेल प्लांटला सप्लाय होणं गरजेचं आहे त्या सीडला. मग क्रायो प्रिझर्वेशन म्हणजे काय? जे प्रिझर्व्ह करतो आपण बायोलॉजिकल मटेरियल व्हेरी लो किंवा अल्ट्रा लो टेम्परेचरला बघा. लो किंवा व्हेरी लो किंवा अल्ट्रा लो टेम्परेचरला आपण काय करतो? प्रिझर्वेशन करतो.
त्याला आपण काय म्हणतो, क्रायो प्रिझर्वेशन, म्हणजे कमी तापमानाला. पुढचा क्वेश्चन आहे, जर्मप्लाझम स्टोअर्ड ॲट व्हेरी लो टेम्परेचर इज प्रिझर्व्ड थ्रू. खूप कमी तापमानाला आपण काय करतो, जर्मप्लाझम हे कन्झर्व करत असताना काय म्हणतो, आताच बघितलं आपण. तर त्याचा आन्सर आहे क्रायो प्रिझर्वेशन. व्हर्नलायझेशन आपण बघितलं, लो वॉटर ट्रीटमेंट आहे. त्यानंतर स्टॅटिफिकेशन बघितलेलं आहे, आणि मायक्रो प्रोपगेशन. आता मायक्रो प्रोपगेशन म्हणजे काय आहे, यामध्ये रॅपिड मल्टिप्लिकेशन ऑफ प्लांट केलं जातं, म्हणजे जास्त प्लांट हे टिश्यू कल्चरच्या माध्यमातून त्यांचं मल्टिप्लिकेशन केलं जातं, रॅपिड मल्टिप्लिकेशन. इथं टिश्यू कल्चर खूप महत्वाचं आहे. टिश्यू कल्चर हे आहे मायक्रो प्रोपगेशन. आता 2-3 गोष्टी आपल्याला माहित पाहिजेत. काय काय? एक तर कोल्ड वॉटर ट्रीटमेंट आलं, नीट लक्ष द्या बाळांनो. कोल्ड वॉटर ट्रीटमेंट आलं, कोल्ड वॉटर ट्रीटमेंट ही डोळं झाकून लिहायचं की व्हर्नलायझेशन. हार्ड सीड कोट ब्रेक करताय, काय येणार, स्कॅरिफिकेशन. सीड डॉर्मन्सी बाय मॉइस्ट चिलिंग, ते झालं स्टॅटिफिकेशन. कन्फ्यूज होऊ नका. आता व्हेरी लो टेम्परेचर प्लस जर्मप्लाझम कन्झर्वेशन जर म्हटलं तर ते येतं क्रायो प्रिझर्वेशन, आणि फक्त व्हेरी लो ट्रीटमेंट व्हर्नलायझेशन. हे कन्फ्यूज होऊ नका, एकदम क्रिटिकल क्वेश्चन आहे. त्यानंतर आहे, पीएम अन्नधान्य योजना वॉज स्टार्टेड इन व्हिच इयर अकॉर्डिंग टू दिस डेटा. आता बघा, हे डेटा काही आपण घेतलेला आहे, याच्यामध्ये प्रधानमंत्री अन्नदाता नावाची एक योजना होती. ते अगोदर कसं होतं, कृषी सेवकला करंट अफेअर्स पण विचारलं जायचं, यावर्षी पण असू शकतं ते, कारण एमपीएससी कडे गेले म्हणजे 100% करंट अफेअर्स वगैरे यामध्ये इन्क्लूड करणार. मग आता हे विचारलेलं आहे त्यांनी, कधी चालू झाले, तर 2018 लक्षात ठेवा. 2018. मग आता तुम्हाला काय महत्वाची आहे ती योजना, पीएम किसान कधी चालू झाली, हा हे तुम्हाला चॅट बॉक्स मध्ये सांगायचं, पीएम किसान कधी चालू झाली. खूप महत्वाची योजना आहे. पीएम यावर्षी विचारली जाऊ शकते पेपरला, कारण 2030 पर्यंत आता वाढवलेले आहे. 2031 पर्यंतचं कालावधी वाढवला आहे. पीएम किसान कधी सुरू झाले, चॅट बॉक्स मध्ये तुम्ही सांगायचं आहे. त्यानंतर पुढे पहा, व्हिच डिसीज इज मेन्शनड नॉट बॅक्टेरियल. खालीलपैकी कोणता डिसीज जो आहे बॅक्टेरियल नाही. आता सिट्रस कॅन्कर, बॅक्टेरियल ब्लाइट, फायलॉडियासिसमम, फायर ब्लाइट. आता तुम्ही बघा, थोडंसं डोकं लावा, यामध्ये ब्लाइट किंवा बॅक्टेरिया हा शब्द कुठे उच्चारला जातोय का? बॅक्टेरियल ब्लाइट मध्ये आहे, फायर ब्लाइट मध्ये थोडासा बी बॅक्टेरिया कव्हर होतोय. सिट्रस कॅन्कर आणि फायलोडियासिसमम, तर यामध्ये फायलोडियासिसमम आन्सर आहे, लक्षात ठेवा. हे जे बाकीचे आहेत हे सगळे बॅक्टेरियल डिसीज आहेत. कोणता, सिट्रस कॅन्कर, बॅक्टेरियल ब्लाइट आणि फायर ब्लाइट. आता फायर ब्लाइट हा ऍपल मध्ये होतो मोस्टली. तर आता हे फायलोडियासिसमम कशाने होतं, म्हणजे तुम्ही फायटोप्लाझ्मा ऐकले असेल, फायटोप्लाझ्मा. त्या फायटोप्लाझ्मामुळं फायलोडी हा डिसीज कुठं, सिसमम मध्ये पाहायला भेटतो. तर हे एक शॉर्ट इन्फॉर्मेशन या ठिकाणी आपण बघितलेली आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आपण बघूया. द ऍग्रिकल्चर सेन्सस स्टार्टिंग इन विच इयर. बघा, म्हणजे सुरुवातीला ऍग्रिकल्चर सेन्सस झाला पहिला वगैरे, तो कधी स्टार्ट झाला, हे डायरेक्ट न्यूमरिकल आहे, तुम्हाला पाठच पाहिजे. हे 1970 ला झालेलं आहे, लक्षात ठेवा. 1970 ला काय, ऍग्रिकल्चरचा सेन्सस हा झाला. मग आता ऍग्रिकल्चर सेन्सस बद्दल काय माहित पाहिजे, ऍग्रिकल्चर सेन्सस किती वर्षातून एकदा होतो, 5 वर्षातून एकदा होत असतो, हे माहित पाहिजे आपल्याला. 1970 ला स्टार्ट झाला आणि 5 वर्षातून एकदा होतो, बस. आणि जर पॉप्युलेशन सेन्सर आपला जो माणसाचा आहे किंवा माणसा, तो 10 वर्षातून एकदा होतो. तर विच फ्रूट इज कॉल्ड एज ऍपल ऑफ ट्रॉपिक्स. ऑप्शन बघा, गवा आहे, मँगो, बनाना आणि पपया. तर याचा आन्सर आहे गवा. म्हणजे ऍपल ऑफ ट्रॉपिक्स असं कोणाला म्हटलं जातं, तर गवा, सिजियम गजावा म्हणतो आपण, पेरू, त्याला काय म्हटलं जातं, ऍपल ऑफ ट्रॉपिक्स म्हटलं जातं. आता मग मँगोला काय म्हटलं जातं, किंग ऑफ फ्रूट क्रॉप. किंग आहे हा फ्रूट क्रॉपचा किंग आहे, लक्षात ठेवा. बनाना जे असेल ते मेजर क्रॉप आपल्याला जनरली ट्रॉपिकल मध्ये घेतलं जातं. मुसा पॅराडिसिका म्हणतात त्याला, ट्रॉपिकल मुसा पॅराडिसिका. ओके, काय बनाना. कॅरिका पपया म्हणजे पपया, मँजिफेरा इंडिका म्हणजे मँगो. तर हे काय झाले महत्वाचे काही क्वेश्चन आपण बघितले. ऍपल ऑफ ट्रॉपिक कोण, गवा आहे. बनानालाच दुसरं नाव आहे मॉइश्चर लव्हिंग प्लांट. किंग ऑफ फ्रूट क्रॉप मँगो आहे.
कॅरिका पपया आपण बघितलं. आता मॅक्झिमम कोल्ड स्टोरेज अवेलेबिलिटी इन इंडिया. आता हे एक विचारतं बरं, तैवान व्हरायटी कोणाची आहे? पपयाची तैवान. पिंक तैवान गव्हाचे. मॅक्झिमम कोल्ड स्टोरेज अवेलेबिलिटी इन इंडिया मेन्शन फॉर विच क्रॉप, म्हणजे खालीपैकी कुठल्या क्रॉपसाठी जास्त कोल्ड स्टोरेज वापरले जातात? कांदा, ओनियन, पोटॅटो, टोमॅटो, मँगो. तर याचा आन्सर आहे पोटॅटो, बरं का, लक्षात ठेवा. अशा पद्धतीने जास्तीत जास्त कोल्ड स्टोरेज पोटॅटोला वापरले जाते. लॉंग पिरियडसाठी सुद्धा कांदा स्टोअर केला जातो, बट आन्सर जे आहे ते पोटॅटो आहे, लक्षात ठेवा. टोमॅटो वगैरे जे आहे ते हायली पेरिशेबल आहे, त्यासाठी आपल्याला टोमॅटो केचप वगैरे बनवलं जातं. आता इव्हॅपोट्रान्सपिरेशन इज मेजर्ड बाय, हे खूप महत्वाचं आहे. यामध्ये महत्वाचं तुम्हाला बघा, इव्हॅपोट्रान्सपिरेशन म्हणजे काय? इव्हॅपोरेशन, ओके, द लॉस ऑफ वॉटर फ्रॉम, कुठून? सॉइल सरफेस और वॉटर सरफेस, हे झालं इव्हॅपोरेशन. सेकंड वन ट्रान्सपिरेशन. ट्रान्सपिरेशन म्हणजे काय? लॉस ऑफ वॉटर थ्रू प्लांट पार्ट्स, बरोबर. हे प्लांट पार्ट्स आहेत, ह्याच्यातून लॉस ऑफ वॉटर होत असेल तर ह्याला आपण काय म्हणतो? ट्रान्सपिरेशन. आणि ह्या दोघांना मिळून इव्हॅपोट्रान्सपिरेशन असं म्हणतो. आणि इट इज मेजर्ड बाय कोणतं? टेन्शिओमीटर, रेन गेज, लायसिमीटर, हायग्रोमीटर. आन्सर इज लायसिमीटर. हे कशाने मोजतात? लायसिमीटरनं मोजतात. इव्हॅपोट्रान्सपिरेशन आणि वॉटर बॅलन्स दोन्ही त्यांना मोजलं जातं. कशानं? लायसिमीटर. आता टेन्शिओमीटर काय आहे किंवा काय बघू. रिचार्ड अँड गार्डनरनं टेन्शिओमीटर दिला, त्याला युरोमीटर पण म्हणतो आपण. हे काय करतात? सॉइलचं जे वॉटर असेल, सॉइल वॉटर टेन्शन किंवा सक्शन म्हणतो आपण सॉइल वॉटर, हे 0.85 बार पर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी सॉइल मॉइश्चर टेन्शन मोजण्याचं काम करतात. तर रेनगेज काय करतं मग? एक तर रेनफॉल असेल किंवा प्रेसिपिटेशन. दोन प्रकारचे रेनगेज असतात, एक ऑर्डिनरी रेनगेज आणि दुसरा आहे ऑटोमॅटिक रेनगेज किंवा सेल्फ रेकॉर्डिंग रेनगेज. ओके, ऑर्डिनरी हा मॅन्युअली आपल्याला मोजावा लागतो. सेल्फ रेकॉर्डिंग हा कंटिन्युअसली स्वतः तो ग्राफच्या माध्यमातून रेकॉर्डिंग सुरू असतं त्याचं. हायग्रोमीटर काय करतं मग? हायग्रोमीटर मेजर्स ह्युमिडिटी, लक्षात ठेवा. आणि सायक्रोमीटर एक असतं, सायक्रोमीटर, इट मेजर्स रिलेटिव्ह ह्युमिडिटी. हे तुम्ही कन्फ्युज होऊ नका. त्यानंतर बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज मेन्शन डीप रूटेड क्रॉप? पॅडी, व्हीट, ग्राम आणि कोकोनट. तर यापैकी कोणतं डीप रूटेड आहे असं विचारलेलं आहे. तर जे कोकोनट आहे यापैकी चारपैकी दिलेल्यापैकी डीप रूटेड आहे, बाकी सगळे शॅलो रूटेड आहेत, लक्षात असू द्या. ओके, तर हे काही शॉर्ट थोडीशी इन्फॉर्मेशन होती. मग परत एकदा जाता जाता थोडस तुम्हाला मी रिव्हिजन करण्याचा प्रयत्न करतोय. GA3 लक्षात असू द्या, GA3 हे जर्मिनेशन असेल किंवा जर्मिनेशन किंवा सीड डॉर्मन्सी म्हणूया. सीड डॉर्मन्सी हे सीड डॉर्मन्सी कमी करतं, जर्मिनेशन वाढवतं किंवा ब्रेक करतं बघा. वर्नालायझेशन बघितलं आपण. वर्नॅलायझेशन काय होतं? हे कोल्ड ट्रीटमेंट आहे, कोल्ड ट्रीटमेंट. क्रायो प्रिझर्वेशन जे आहे, क्रायो प्रिझर्वेशन हे प्रिझर्व करतं जर्म प्लाझम ॲट व्हेरी लो टेम्परेचर, माहिती असू द्या. आणि फायलॉडी जे आहे, फायलॉडी हा सिसॅमोम मध्ये येतो फायटोप्लाझ्मामुळे. गव्याला ऍपल ऑफ ट्रॉपिक असं म्हटलं होतं आपण. लायसिमीटर जे आहे ते आपण इव्हॅपोट्रान्सपिरेशन साठी वापरतो. त्यानंतर कोकोनट जे आहे ते डीप रूटेड क्रॉप आहे, DRC म्हणून शॉर्ट मध्ये त्याला. त्यानंतर आपण टेन्शिओमीटर बघितलं होतं, ते सॉइल वॉटर टेन्शन मोजण्यासाठी काम करतं. रेनगेज, रेनफॉल माहित आहे. हायग्रोमीटर एक महत्वाचं होतं, आपण बघितलं, ते ह्युमिडिटीसाठी वापरतात, ह्युमिडिटीसाठी. तुमचा जास्त वेळ नको जायला म्हणून हे पूर्ण लिहित बसत नाही मी. तर या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी कव्हर केलेल्या आहेत. तर यामध्ये आपण आतापर्यंत 20 क्वेश्चन कव्हर केले आहेत. जर ही सिरीज कंटिन्यू करायची असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा कशी वाटलेली आहे वगैरे. आणि तुम्हाला एक क्वेश्चन विचारला होता, PM किसान ही योजना कोणत्या इयरला स्टार्ट झाली? खूप महत्वाचा आहे, यावर्षी क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ओके, या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू.